हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला पालकची अगदी झटपट एक रेसिपी दाखवणार आहे. नेहमीची त्याच पद्धतीने पालक खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो किंवा काहीतरी नवीन आणि वेगळं थोडंसं हवं असतं. आपण आपल्या पद्धतीने नेहमीच भाज्या करत असतो, पण जरा दुसऱ्यांच्या पद्धतीने केल्या तर मग दोन घात जास्त सुद्धा जातात आणि एक नवीन पदार्थ टेस्ट करायला मिळतो. तर बघा, त्यासाठी इथे मी एक जुडी पालक घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतरच चिरायची आहे. पालक चिरल्यानंतर कधीच धुवू नका, आधीच धुवून घ्या आणि त्यानंतरनं चिरा. पालक निवडताना मी ह्याची देठं अजिबात घेतली नव्हती, फक्त पानं निवडलेली आहेत. आणि पालकच्या देठांचा सुद्धा व्हिडिओ मी माझ्या जुन्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. पालकच्या देठांपासून खूप छान पदार्थ मी तयार केलेला आहे. जर तुम्ही ती रेसिपी पाहिली नसेल तर नक्कीच मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पहा. ते माझं दुसरं चॅनल आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथे अशा पद्धतीने आपल्याला पालक छान असा पातळ उभा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, संपूर्ण पालक मी इथे कट करून घेतलेला आहे. आता आपण फोडणी तयार करूया. त्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचे. इथे मी एकच पळी इतपत तेल घातलेले आहे, कारण पालक शिजून खूप कमी होतो, त्यामुळे तेल बेतात घालायचं. लसूण घातलाय भरपूर आणि त्याचबरोबर मिरच्या घातलेल्या आहेत बारीक कट करून. जर तुम्ही ही भाजी लहान मुलांसाठी करताय तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा आणि मिरची वाटून घाला किंवा मग उभी कट करून घाला, म्हणजे मुलांना निवडता येईल. आणि वाटून घातली तर कमी घाला, म्हणजे मग ती दाताखाली आल्यावरती तिखट लागणार नाही. आता बघा, मिरच्या आणि लसूण छान परतवून झाला की यामध्ये कट करून घेतलेला पालक घालूया. यामध्ये आपल्याला अजूनसुद्धा काही जिन्नस ॲड करायचे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला एक सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतचं बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल. त्याचबरोबर जर या व्हिडिओला तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा. तर बघा, पालक आपल्याला मीडियम फ्लेमवरती अशी हलवत परतवून घ्यायची आहे, कारण पालक थोड्या वेळानंतरनं त्याची क्वांटिटी कमी होते. बघा, पूर्ण कढई भरून पालक होती, पण किती प्रमाणामध्ये ती कमी झाली आहे. तर त्यामुळे सुरुवातीला आधीच मीठ घालायचं नाही. आधी पालक छान परतवून घ्यायची आणि त्यानंतरच मीठ घालायचं. पालक मुळातच थोडी खारट असते, त्यामुळे मीठ घालताना थोडं बेतात घालायचं. बघा, थोडंसं मीठ घालून घेतलं आणि आता ही पालक आपण पुन्हा छान मिक्स करून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे. तुम्ही दाण्याच्या कुटाऐवजी तुम्हाला आवडत असलेली डाळ भिजत घालून यामध्ये घातली तरीसुद्धा चालेल, पण नेहमीच डाळ घालून आपण पालक करतो. दाण्याचा कूट घालून केलेली पालकसुद्धा खूप छान होते. जर तुम्ही यापूर्वी केली नसेल तर नक्कीच एकदा ट्राय करा. तर पाहू शकता, दाण्याचा कूट घातल्यानंतरनं ही पालक मी 2 मिनटं छान परतवून घेतली. ह्याला बघा, बऱ्यापैकी पाणी सुटले, कारण आपण यामध्ये मीठ घातलं. मीठ घातल्यानंतरनं पालक पुन्हा पाणी रिलीज करतं. पाहू शकता तुम्ही. आता हे पाणी थोडा गॅस मोठा करून कंटिन्यू हलवत आपल्याला आटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर बघा, बऱ्यापैकी हे पाणी आटलेलं आहे, पण तरी मी अजून थोडं आटून देणार आहे. जर तुम्हाला भाकरीसोबत खायची असेल पालक तर थोडंसं पाणी यामध्ये ठेवा, मग ती खायला छान लागते, खूप कोरडं वाटत नाही. वरण भातासोबतसुद्धा अशी पालक छान वाटते किंवा चपातीसोबत खाल्ली तरी चालेल. टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आहे. नक्कीच ट्राय करून पहा आणि केल्यानंतरनं मात्र मला कळवायला विसरू नका. रंगसुद्धा बघा किती छान हिरवागार राहिला आहे, अजिबात काळा वगैरे पडलेला नाही आहे. झाकण ठेवायचं नाही, म्हणजे मग पालकाचा रंग छान हिरवागार राहतो. तर बघा, मीडियम फ्लेमवर मी ह्याचं संपूर्ण पाणी अशा पद्धतीने आटवून घेतलेलं आहे. तुम्हाला माझी आजची पालकची ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पालकच्या देठांपासून रेसिपी पाहायची आहे का ते सुद्धा कळवा. जर तुम्हाला घाई असेल तर मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही पालकच्या देठांची रेसिपी पाहू शकता.
माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.